आज जगाचे लक्ष पुन्हा एकदा पर्शियन आखाताकडे वळले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या खर्ग बेटावर अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. पण या हल्ल्यापेक्षा सध्या जास्त चर्चा रंगते ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 वर्षापूर्वीच्या एका विधानाची. 1988 मध्ये एक व्यावसायिक असताना ट्रम्प यांनी जे म्हटलं होतं तेच आज त्यांनी अध्यक्ष म्हणून करून दाखवलं आहे का? काय आहे खर्ग बेटाचं महत्व, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. 1988 साल. डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी राजकारणात नव्हते, तर न्यूयॉर्क मधील एक बडे उद्योजक होते. द गार्डियनला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी इराणबद्दल अत्यंत कठोर भूमिका मांडली होती. ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते की जर मी सत्तेत असतो तर मी इराणशी अत्यंत कठोरपणे वागलो असतो. तो आपल्याला मूर्ख बनवत आहे. जर आमच्या एकाही सैनिकावर किंवा जहाजावर त्यांनी गोळी झाडली तर मी खर्ग बेटाची पार वाट लावून टाकेल. मी तिथे घुसून ते बेट ताब्यात घेईन. आज 38 वर्षानंतर व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी हा जुना व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की इराणबाबत ट्रम्प यांची मतं गेल्या 4 दशकांत थोडीही बदललेली नाही. जे ट्रम्प त्यांनी तेव्हा म्हटलं होतं तेच आजही त्यांच्या धोरणांमध्ये दिसून येत आहे. आता प्रश्न पडतो की इराणच्या हजारो किलोमीटर पसरलेल्या सीमांमध्ये या छोट्याशा बेटाला इतकं महत्व का? तर खर्ग बेट हे पार्शियन आखातात इराणच्या मुख्य भूमीपासून साधारण 30 किलोमीटर पर्यंत अंतरावर आहे. हे बेट इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीचे मुख्य केंद्र आहे. इराण जेवढं तेल जगाला विकतो त्यापैकी तब्बल 90 ते 95% तेल याच बेटावरून जहाजांमध्ये भरलं जातं. आणि हेच बेट होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे, जिथून जगातील एकूण तेल व्यापाराचा एक मोठा हिस्सा जातो. थोडक्यात सांगायचं तर खर्ग बेट म्हणजे इराणचा ATM मशीन आहे. जर हे बेट उद्ध्वस्त झालं तर इराणची अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे स्पष्ट केलं की अमेरिकन सैन्याने खर्ग बेटावरील लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. जरी सध्या तेल टर्मिनल सुरक्षित असल्याचं म्हटलं जात असलं तरी अमेरिकेने इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. इराणने जर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना पूर्णपणे उद्ध्वस्त करेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. दुसरीकडे इराणही मागे हटायला तयार नाही. इराणच्या लष्कराने जाहीर केलं आहे की जर त्यांच्या तेल क्षेत्रावर हल्ला झाला तर ते या भागात अमेरिकेला सहकार्य करण्याच्या देशांच्या तेल सुविधांना राखीच्या ढिगाऱ्यात बदलून टाकतील. ज्यामुळे आता हा संघर्ष केवळ 2 देशांपुरता मर्यादित नाही, तर भारतासह संपूर्ण जगासाठी इंधनाचे संकट निर्माण करू शकतो. आणि म्हणूनच 38 वर्षापूर्वी एक व्यावसायिक म्हणून केलेलं विधान आज ट्रम्प यांनी सत्तेत असताना कृतीत आणल्याचे दिसत आहे. खर्ग बेटावर झालेला हल्ला केवळ एका लष्करी तळावरचा हल्ला नसून तो इराणच्या अर्थव्यवस्थेच्या मुळावर केलेला घाव आहे. आता इराण याला कसं उत्तर देतो आणि हे युद्ध थांबतं की पेटतं, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.